की आज मी का सुरुवात करतोय खिड़कीमध्ये ऊन येतं थोडंसं। चू फ्लावरची भाजी, शापूची भाजी, तुम्हारे अवगुण गुण सब मैं दिखाती हूँ। नाही आता ह्या शेगडीला कन्वर्ट करायचं आहे MNGL मध्ये। छोटा रहता है, इसको अपन बड़ा करेंगे। बाप रे बाप। तो आपको साफ करना रहता है ना, आप यहाँ से उठाओगे, ऐसा मत उठाओ गैस। हाँ फिर नैवेद्य अगोदर देवाला दाखवते। नमस्कार आणि हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या आजच्या ब्लॉग मध्ये। आणि तुम्हाला आज प्रश्न पडलाच असेल की आज मी का सुरुवात करतोय ह्या ब्लॉगची। कारण आईने केसांना मेहंदी लावलेली आहे म्हणून आई कॅमेराच्या फ्रेम मध्ये येऊ नाही शकत। आणि दुसरा प्रश्न, आज मी का देवपूजा करतोय? कारण पप्पा गेलेले आहे ऑफिसला, ते पण लवकर म्हणून मी आज देवपूजा पण करतोय। आणि आई मला पण मदत करते। आई म्हणली तू देवपूजा कर, मी झाडू मारते। मी म्हणते ठीक, म्हणून आज मी देवपूजा करतोय। सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मनाने आता देवपूजा केलेली आहे आणि मी सुद्धा केस धुतलेले आहेत। मी सकाळी 6 वाजताच मेहंदी लावलेली आणि आता केस धुतलेले आहेत। कोंडाजी पण ऑफिसला गेलेले आहेत आणि दादू पण कॉलेजला गेलेला आहे सकाळीच। आता मी आणि मना जेवण करून घेतो, खूप उशीर झालेला आहे तसा। जेवणामध्ये मी आज केलेला आहे मिरचू, फ्लावरची भाजी, शापूची भाजी आणि भाकरी। मना चल ये राजा, मनासाठी पण ताट वाढलेलं आहे। भोजन झाल्यानंतर मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आज मटकी सुद्धा भिजायला ठेवलेली आहे। मी सकाळीच भिजायला ठेवलेली, आता संध्याकाळी राळून एका भांड्यामध्ये भरून ठेवते आणि उद्या सकाळपर्यंत चांगले मोड येतील मटकीला। आणि आता थोडीशा उन्हामध्ये ठेवते। आज कडक ऊन नाहीये, आज आभाळ आलेला आहे। खूप दिवसानंतर आज आभाळ आलेला आहे, हलकस ऊन दिसत आहे। बाकी आज माझा मना 1 वाजता जाणार आहे कॉलेजला। इथं बसलेला आहे रील स्क्रोल करत। देख रीलच बघतोय पण why do you feel that only? काय करतास तू? रील्स पाहत असतो नुसतं। हा बरं, अभ्यास करताना पण दाखवत जाय ना। सॉरी बच्ची, दाखवत होते ना बाळा, तू प्रोजेक्ट सबमिट करत होता, दाखवत होते ना, सगळं दाखवत। तुझे तुम्हारे अवगुण गुण सब मैं दिखाती हूँ। पुत्र मेरा सूर्यकांत। ठीक आहे। आणि आज एक दादा आमची नवीन आणलेली शेगडी इन्स्टॉल करण्यासाठी येणार आहे, पण कधी येणार आहे माहित नाही। आता त्यांचीच वाट पाहत आहोत आम्ही। आणि एक सुंदर पक्षी बघा झाडावरती एकटाच बसलेला आहे। बसण्याची स्टाईल पाहू शकता तुम्ही, कसं मान आत घेऊन बसलेला आहे, बघतोय इकडे तिकडे इकडे तिकडे। हे बघा कोणतरी आलेला आहे, मला वाटतंय शेगडी इन्स्टॉल करणारा दादाच आलेला आहे। याला 100 वर्ष आयुष्य आहे। आराम से बेटा, आराम से। अभी हमने आपका नाम लिया था, मैंने कब आने वाले भैया, कर दो हमारी शेगडी इंस्टॉल। जुनी शेगडी काढतायत भैया अगोदर। जुनी शेगडी पण आमची खूप मजबूत आहे, 35 वर्ष जुनी आहे ही। सूर्या कंपनीची आहे, सूर्या। ये जो कोक है इसमें कन्वर्जन होएगा, मतलब होल बड़ा होएगा। अच्छा, ग्रीसिंग वगैरह होएगा। अच्छा, पाइप की आपको कन्वर्जन का जाएगा 100 में रखा जाएगा। और पाइप का कैसे भैया? पाइप का तो 200 का 1 मीटर पाइप आएगा, पाइप और क्लिप। रुको मैं इनसे बात करती हूँ। हे बघा असे चेंजेस करावे लागतात या शेगडीमध्ये। म्हणजे ही शेगडी आहे LPGची आणि आता ह्या शेगडीला कन्वर्ट करायचं आहे MNGL मध्ये। म्हणजे थोडीशी म्हणजे पाईपलाईनचा फरक आहे आणि थोडेसे काही हार्डवेअर पण टाकावे लागतात, नोझल बदलावे लागतात त्याच्यातले। हे बघा, हा नोझल LPGचा बारीक असतो हा। नाही LPGचा मोठा करतात। अच्छा, याचा बारीक असतो का? LPG का छोटा रहता है। हाँ MNGL के लिए बड़ा करना। हाँ सर, इसका प्रेशर कम है। हाँ MNGL प्रेशर कम है। अच्छा बरोबर है। और भी वो LPG है ना, स्फोटक भी रहता है गैस, वो ये इतना नहीं रहता है MNGL का। ये सेफ रहता है। हाँ ये सेफ है। इसका छोटा रहता है, इसको अपन बड़ा करेंगे।
होल बड़ा करना पड़ता है। ये है ड्रिल। देखो इसकी ड्रिल, बटनाची ड्रिल मशीन पितळाची, तो सुई भी पितल की है? नहीं, सुई स्टील का है। स्टील का है, अच्छा। परफेक्ट। तिन्ही नोजल मोठे करते थे। ये ग्रेसिंग है, कन्वर्जन होने के बाद दोबारा ग्रेसिंग करके लगाने का। सीधा लगाते हैं तो बटन जाम हो जाता है, बटन जाम होना शुरू हो जाता है सीधा लगाए। ओके। तो सर्विसिंग करके लगाए। ये हो गया अपना कन्वर्जन के साथ सर्विसिंग। तर सगळे नॉझल बसून झालेले आहेत आणि आता हे दादा फिट करतात आहे त्याला। टेन्शनच आहे आता, पुन्हा आपण पुसला गेला राहिला तर पुन्हा मग तिकडे HP गॅस आहे, पुन्हा नोजल वगैरे सगळे बदलावं लागणार। हो चला आम्ही पाईप पण बदललेला आहे। हा ना, काही ह्याचं महाग आहे, मागच्या साईडला आहे म्हणून छोटी पडते आम्हाला। क्या ही करे, सब एक साथ ही काम हो रही है। वॉशिंग मशीनचा खर्च झाला एवढा 6-7 हजार शेगडीचा। हाँ उधर उधर खिसकाओ भैया, उस साइड देखो इतना कर सकते हैं यहाँ तक। हाँ ठीक आहे। फायनली आमची शेगडी इन्स्टॉल केलेली आहे दादानी आणि आता शुभारंभ करत आहेत ते। चल रही आहे, अच्छा आहे बघा। अगोदर चालू नव्हता होत, याचे नोझल्स वगैरे बदलल्यानंतर चालू झालेली आहे शेगडी। गॅस चालू झालेला आहे। धन्यवाद आपका भैया, थैंक यू। मेरे पैसे भी देने इनको। ये फुल, हाँ ठीक है, ये अच्छा स्लो, ठीक है। एकदम नॉर्मल स्लो है। हाँ। नॉर्मल फुल है, ज्यादा फुल भी नहीं है, एकदम नॉर्मल फ्लेम रखा है। ठीक है, ठीक आहे ठीक आहे। एक बार आप ऑन ऑफ करके देखिए। आज मोठं काम झालेलं आहे। चालू झालेला आहे। आवाज क्यों आ रहा है भैया? ये CNG का आवाज आता है, नोजल बड़ा है ना इसका। अच्छा ठीक है। ठीक है, और हमेशा खाना हो गया उधर से बंद करो। हाँ बंद करके और रखो। साफ करने के लिए आपको इधर थोड़ा सा नया डाल देते भैया, ठीक बेटा है कि नहीं, नहीं? अच्छा है वो। देखो आपको साफ करना रहता है ना, आप यहाँ से उठाओते हो, ऐसा मत उठाओ गैस। हाँ फिर ऐसा उठाते तो पीछे के नॉब को दबाव पड़ेगा। गैस साफ करना है तो यहाँ से साइड से उठा के साफ कीजिए, ठीक है। अच्छा और यहाँ तक ले सकते हैं आप, और इधर आपको ज्यादा से ज्यादा यहाँ तक आएगा, ठीक है। ठीक है। साफ करना है तो यहाँ से उठाना है बस। कितना हो गया आपका? आता मी पुन्हा एकदा किचन ओटा साफ करत आहे आणि त्या दादानी नंबर पण दिलेला आहे, त्यांचा फोन नंबर। जर तुमच्याकडे MNGL ची पाईपलाईन असेल किंवा तुम्हाला पुण्यामध्ये, हा पुण्यामध्येच येतो तो, कनेक्शन घ्यायचं असेल, जोडायचं असेल किंवा नवीन शेगडी असेल MNGL ला जोडायची असेल तर ते दादा जोडून देऊ शकतात। तर त्यांनी फोन नंबर पण दिलेला आहे, तर आम्ही त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये देतो, तुम्ही पाहू शकता आणि त्यांना कॉल करू शकता जर तुमचं काम असेल तर। दादू आलेला आहे असं वाटत आहे मला। आइए दादूचा नवाज दिसला नाही, मी म्हणलं कोणाचा व्हिडिओ काढते मी। स्वागत है आपका, आइए। आज एकदम केस वगैरे असं एकदम व्यवस्थित करून आलास, तर रोज विखुरलेले असतात केस। कैसा रहा दिन बेटा? नहीं इसको गर्मी पसंद नहीं, गर्मी में इरिटेट हो जाता है लड़का। देखियो इंस्टॉल कर दिया शेगड़ी। खतरनाक ओ भाई साहब, अच्छा लग रहा है नहीं? छान वाटती का? ठीक है, अरे काढू नको, राहू दे। लोगो काढला, उसके ऊपर था लोगो थोड़ी 5 ईयर वारंटी। ठीक है, हात पाय धू और खाना खा के लेना। सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी शुभ सुरुवात करत आहे शेगडी पूजन करून। खूप वर्षाची माझी इच्छा होती की 3 स्टोरची शेगडी घ्यायची, ती आज पूर्ण झालेली आहे। दुपारी एक दादा येऊन इन्स्टॉल करून दिलेला आहे। हे बघा, मी 3 स्टोवर भांडी ठेवलेली आहे। या स्टोवरती कढई ठेवलेली आहे शिरा बनवण्यासाठी, या स्टोवरती गुळाचं पाणी ठेवलेलं आहे शिऱ्यात घालण्यासाठी। मी आज गुळाचा शिरा बनवत आहे आणि ह्या स्टोवरती मी डाळ ठेवलेली आहे। अगोदर आता पूजा करून घेते। एक शेगडी तर चालू केलेली आहे, एक स्टोव तर चालू केलेला आहे।
पूजन झालेलं आहे. आता गोड पदार्थ बनवून शेगडी वापरायला सुरुवात करते. अगोदर गुळाचा शिरा करत आहे मी. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता रवा घालते. त्याच्यानंतर तूप. गुळाचा शिरा बनवत आहे आज मी. एकदम आपला ट्रेडिशनल शिरा, साखरेचा नाही. 3 स्टोव असण्याचे हे फायदे असतात. 3 वेळेस 3 पदार्थ आपण बनवू शकतो. बस हो गई. तुपामध्ये मी रवा खरपूस भाजलेला आहे. आता याच्यामध्ये गुळाचं पाणी घालते. उकळलेलं गुळाचं पाणी. बापरे बाप. चला आता 2 मिनिटे रव्याला शिजू देते गुळाच्या पाण्यामध्ये. 2 मिनिटात पौष्टिक शिरा तयार होईल. गुळाचा शिरा तयार आहे आणि नैवेद्य अगोदर देवाला दाखवते आणि नंतर आम्ही शिरा ग्रहण करतो. लीजिए. दादू सायंकाळची पूजा करत आहे. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. तन्नो देवी प्रचोदयात. सायंकाळची पूजा झाल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे शेवग्याची शेंगाची आमटी. या पातेल्यामध्ये शेवग्याची शेंग शिजत आहे. त्या डेस्कीमध्ये डाळ शिजत आहे आणि ह्या पातेल्यामध्ये भात शिजत आहे. 3 स्टोव असण्याचे हे फायदे आहेत. स्वयंपाक पटपट होतो. तर आता 2-3 भाकरी पण करायच्या आहेत. घेते स्वयंपाक उरकून आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.